आता ह्या प्रकरणातील पुढचा मुद्दा आहे व्याख्या. तर व्याख्या म्हणजे अ, आता आपण म्हणतो सुख म्हणजे नक्की काय, दुःख म्हणजे काय, किंवा देव म्हणजे काय, संत म्हणजे काय. तर आपल्याला जे प्रश्न पडतात की याचा अर्थ काय नक्की, तर तो ज्या वाक्याने समजून दिला जातो त्याला व्याख्या असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला डेफिनेशन असं म्हणतात. तर अशा विविध तत्वांच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. हे पण प्रकरण अत्यंत सुंदर आहे, आपण वाचूयात. तर दुसरा मुद्दा आहे व्याख्या. पहिलं आहे बोधवचन की सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते सत्य, म्हणजेच परमात्म स्वरूप होय. काय सांगतायत आता? सत्याची व्याख्या देत आहेत महाराज. सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते, म्हणजे परमात्म स्वरूप होय. दुसरा आहे सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणे, यालाच अनुसंधान असे म्हणतात. आता वारंवार अनुसंधानात राहणं, महाराजांची जी वचनं आहेत त्याला सुद्धा भगवंताचं अनुसंधान, भगवंताचं अनुसंधान म्हणजे काय? आता अनुसंधान म्हणजे काय सांगतात की सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणे, यालाच अनुसंधान असे म्हणतात. तिसरं, मनाची विश्रांती म्हणजे खरी विश्रांती होय. चौथं, भगवंत असण्याची जी स्थिती तिचे नाव भक्ती. भगवंत असण्याची जी स्थिती तिचे नाव भक्ती. 5, भगवंताची प्रीती याचे नाव भक्ती. 6, जगावर प्रेम करणे म्हणजेच भगवंतावर प्रेम करणे होय. संपूर्ण जगावर, हा, नाहीतर एक दोन जणांवरतीच करू आणि आम्ही म्हणतो भगवंत, ते सुद्धा त्यांच्या अंतरी सुद्धा भगवत स्वरूपच आहे, शक्तीपूर्ण. परंतु आपलं प्रेम हे मर्यादित असतं, काही ठराविक लोकांवर असतं. त्याच्यामध्ये पण एकाला जास्त एकाला कमी, एक जवळचा एक थोडा त्यातल्या त्यात थोडा जवळचा, आणि एक ठीक आहे असं आपल्या प्रेमाची विभागणी असते. पण संपूर्ण जगावरती तसंच निर्व्याज आणि सम प्रेम असणं, तर जगावर प्रेम करणे म्हणजेच भगवंतावर प्रेम करणं होय. असं प्रेम असेल तर ते भगवंतावर प्रेम करणं होय. 7, कधी चुकणे कधी बरोबर येणे याचेच नाव अभ्यास होय. 8, ध्यास लागणे म्हणजे तेच रूप बनणे होय. ध्यास लागणे म्हणजे तेच रूप बनणे होय. आपले सर्व संत नामाचा इतका ध्यास लागला होता की सर्व संत नामरूप झाले होते. त्यामुळेच जनाबाईंनी ज्या गोवऱ्या, शेणाच्या गोवऱ्या थापल्या, तर त्यावरनं एका बाईंशी त्यांचं भांडण सुरू झालं. तर त्या गोवऱ्या वाळल्यानंतर दुसरी बाई म्हणे की तिने जनाबाईंच्या गोवऱ्या स्वतःच्या थोड्या घेतल्या होत्या, आणि तर त्या गोवऱ्या त्याच्यामुळे जनाबाईंच्या गोवऱ्या कमी पडत होत्या, आणि जनाबाई सांगत होत्या ह्या माझ्या आहेत, पण ती ऐकायला तयार नाहीत. आणि त्याच वेळेला कबीर उत्तर भारतातनं कोण आहे जनाबाई की एवढी, ते तिला भेटण्यासाठी खास कबीर इथं महाराष्ट्रात आले होते. आणि त्यांना वाटेतच इथे नदीच्या इथं हे गोवऱ्यांचं ह्या दोघींचा संवाद चालू होता. तर त्यावेळेला ती मग सांगते तिथे की बाबा म्हणजे यातल्या आता कुठल्या माझ्या आणि कुठल्या हे, तर ती जनाबाई सांगतात की ज्या गौरीमधून नाम ऐकू येईल त्या माझ्या आहेत. आणि असं करून त्या गोवऱ्या त्या विभागल्या गेल्या. आणि तर इथं हे सांगितलंय की इथे ध्यास लागणे म्हणजे तेच रूप बनणे होय. आपले संत स्वतः ते नामरूप झाले असल्यामुळे त्यांनी जे पण काम करतायत तिथं सुद्धा ते त्या गोवऱ्यांमधनं पण तो नाम ऐकायला आलेला आहे. ते विठ्ठल हे नाम त्या गोवऱ्यांमधनं पण ऐकायला आलंय. तर म्हणजे ते स्वतः नामरूप झालेतच आहेत, पण जिथं जिथं स्पर्श करतील त्या गोष्टी, जे काम करतील त्याच्यात पण ते नाम त्यांच्याकडून तेच नाम प्रसारित झालेत. म्हणजे त्यांची वृत्ती किती केवढी नामरूप झाली आहे की ते वाहून जाते, दूध जसं उतू जातं त्या पद्धतीने त्यांच्या प्रत्येक कणाकणातनं ते नाम बाहेर पडतंय. तर हे आहे. त्याचप्रकारे बाबा मुक्तानंदांचं निर्वाण झाल्यानंतर एक अधिकारी बाबा मुक्तानंदांच्या इथं, नाही, बाबा मुक्तानंद असतानाच एक अधिकारी आश्रमात गेला होता गणेशपुरीला. आणि बाबा मुक्तानंद ज्या खोलीमध्ये ध्यान करायचे, ती ध्यानाची खोली जवळजवळ 3 वर्ष बंद होती. आणि असं
आहे तो प्रसंग. आणि त्यानंतर तिथे तेव्हा एक अधिकारी आला होता आणि त्यांनी अ, बाबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना ध्यान करायचं होतं आणि ध्यानाला बसा असं सांगितलं. आणि अ, तुम्ही कोणता मंत्र उच्चारण करता हा त्या अधिकाऱ्याने विचारलं बाबांना. तर ते म्हणाले तुम्ही त्या खोलीत जा आणि तुम्हाला जे जाणवेल ते तुम्ही उच्चारण करा. तर त्यानुसार ते त्या खोलीमध्ये बाबांच्या गेले आणि तिथे त्यांना ओम नमः शिवाय ऐकू आलं आणि त्यानंतर त्या साधकाने त्या व्यक्तीने ते नाम घेतलेलं आहे. तर अशा रीतीने बंद खोली सुद्धा तिथे सुद्धा त्यांना ऐकायला आलेले नाम. आणि ती बंद खोली होती काही वर्ष. आणि तर हे अनुभव आहेत. तर ध्यास लागणं आपल्या संतांचे असे आपण इथे जिवंत आहोत तरी आपल्या इथे कुठे काय आहे आपल्यालाच ऐकायला येत नाहीये. तर पण हे आपल्या संतांचं नाम घेणं असं आहे की त्यांना असा ध्यास लागतो, भगवंताचा ध्यास असा लागतो की ध्यास लागणे म्हणजे तेच रूप बनणे होय. 9वा आहे आपला दोष कळून तो जावा अशी प्रवृत्ती होणे ही भगवंताची कृपा होय. आपला दोष कळून तो जावा अशी प्रवृत्ती होणे हीच भगवंताची कृपा होय. 11 हे मोठी गोष्ट आहे की आपल्याला माणसाला आपले दोषच कळत नसतात. आपल्याला इतरांचे दोष खूप लवकर कळतात आणि इतरांमध्ये बदल व्हावा हे कळत असतं. पण स्वतःचा दोष आपल्याला समजणं आणि तो दोष निघून जायला पाहिजे हा विचार मनात येणं आणि त्याच्यासाठी तळमळ वाटणं की माझा हा दोष आहे आणि तो माझ्यातून कसा जाईल, हे भाव जेव्हा निर्माण होतात तेव्हा खरी कृपा झाली असं समजावं असं महाराजांनी सांगितलं. आणि हीच भगवंताची कृपा होय असं महाराज सांगतायत. किती सुंदर सांगितलंय कृपा काय आहे. कृपा कशी नक्की सर्वश्रेष्ठ कृपा कोणती आहे तर आपला दोष कळून तो जावा अशी प्रवृत्ती होणं हीच भगवंताची कृपा होय. 10 भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणे आणि सोडणे हे वैराग्य होय. 11 भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हा विवेक होय. 12 संत व्हायचे म्हणजे सुखाने नेहमी हसायचे. संत व्हायचे म्हणजे सुखाने नेहमी हसायचे. 13 भगवंताच्या स्मरणाशिवाय जेथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा. 14 स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय होय. 15 विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच. 16 परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचे नाव परमार्थ. परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचे नाव परमार्थ. आता आपण अनेक संसारी संत पाहतो. आपली माऊली ज्ञानेश्वर माऊली आणि रामदास स्वामी हे संत वगळता म्हणजे असे मूढभर संत आहेत की जे ग्रहस्थी नव्हते परंतु आपले सर्वच संत हे ग्रहस्थी होते. जवळजवळ 90% संत आपले ग्रहस्थी आहेत. तर इथं हे दिलेलं आहे की इथे सांगतात विषयाच्या संगतीत परमात्म्याच्या संगतीत विषयांत राहणे याचे नाव परमार्थ. आता हे सर्व संत ह्यांना संसार केला त्यांनी, महाराजांनी पण केला आणि तुकाराम महाराजांनी पण केला. अगदी त्यांची 2-2 लग्न झाली होती. तर असं असून पण आपल्याला दिसताना दिसेल ह्यांची 2 लग्न झाली. शिवाजी महाराजांची पण 8 लग्न झाली असं दिसताना दिसतं. पण ती कशासाठी झाली हे तितकंच महत्वाचं आहे. आणि आपल्या संतांनी कसा संसार केला तर परमात्म्याच्या संगतीत विषयांत राहणे याचे नाव परमार्थ. त्यांना जरी मुलं बाळं असली तरी ते कशा पद्धतीने होते तर त्याच्या संगतीत प्रत्येक विषय त्यांनी अनुभवलेला आहे हे इथं महाराज सांगतायत. तर पुढे सांगतायत विषय अनुभवण्यापेक्षा सुद्धा विषयामध्ये जरी ते दिसत असतील त्यांना पण सगळी अपत्य प्राप्ती किंवा काय असतील तरी सुद्धा त्यांच्या त्या परमात्म्याच्या संगतीत त्यांनी ते ज्या पण संसाराच्या गोष्टी आहेत त्यांनी त्या पार पाडलेल्या आहेत. त्यामुळे तिथे त्यांची अनुभूती ही परमात्मा अनुभूतीच होती. जरी कुठलेही विषय ते चाखत असतील, खात असतील, कोणताही भोग घेत असतील तरी सुद्धा ते परमात्म्याच्या संगतीत त्यांनी तो विषय अनुभवलेला आहे. 17 आपल्या इथे आपण विषयात जातो तर आपल्याला काहीच भान राहत नाही. तर ही गोष्ट आहे.
तर आता पुढे 17 आहे. 17वं, मागचे सोडलेले आहे आणि पुढचे हाती आलेले नाही, अशी जी मधली अवस्था ती तळमळ होय. मागचे सोडलेले आहे आणि पुढचे हाती आलेले नाही, अशी जी मधली अवस्था ती तळमळ होय. मागचं पण सुटलं आता, भगवंत पाहिजे आणि मागचं सोडलं, बरंच सारं गळून गेलं आणि भगवंत पण प्राप्त होत नाही. तर ही जी अवस्था आहे, कारण आपले स्वभाव संस्कार अजून आपल्याला चिकटून आहेत. जरी आपण अनेक गोष्टींवरती मात केली असेल, अनेक गोष्टी सुटल्या असतील, तरी सूक्ष्म रूपामध्ये ज्या वासना स्वभाव संस्कार आतमध्ये आहेत त्या पार करण्यासाठी वेळ लागतो आणि त्या जेव्हा पार होतात त्याच वेळेला आपल्याला भगवंताची अनुभूती होते. आणि त्यामुळे तोपर्यंत भगवंत आपल्या जवळच आहे, पण तो दिसत नाही, अनुभवायला येत नाही, कारण आपले स्वभाव संस्कार आपल्याला ते अनुभवापासून दूर ठेवत असतात आणि ते गळण्यासाठीच मग काही कालावधी लागतो आणि तोपर्यंत सगळ्या तळमळीचा कालावधी असतो. पुढे आहे 18. वृत्ती स्थिर होणे, शांत होणे याचे नाव समाधान होय. वृत्ती स्थिर होणे, शांत होणे याचे नाव समाधान होय. 19. भगवंता वाचून दुसरा कोणी नाही, ही भावना असणे म्हणजेच अनन्य गती होय. भगवंता वाचून दुसरा कोणी नाही, ही भावना असणे म्हणजेच अनन्य गती होय. 20. भगवंता वाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय. 21. जो भगवंताविषयी सांगेल तोच खरा संत, जो भगवंताविषयी सांगेल तोच संत खरा. 22. भगवंताच्या अस्तित्वाचे मूर्त स्वरूप म्हणजे संतांची भक्ती होय. 23. भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणे यालाच भक्ती असे म्हणतात. 24. काळजी, तळमळ आणि दुःख हे बद्धपणाचे लक्षण आहे. काळजी, तळमळ आणि दुःख हे बद्धपणाचे लक्षण आहे. आपल्याला जेव्हा पूर्ण ज्ञान होईल तेव्हाच आपणाला जाणवेल, मग काळजी राहणार नाही, काय होईल, कसं होईल, ही काळजी राहणार नाही. आपल्याला पूर्ण जेव्हा ज्ञान होईल, जेव्हा पूर्ण समर्पण वृत्ती होईल, आपल्याला पूर्ण खात्री असेल, पूर्ण ज्ञान होईल की मी करता नाहीये तर तोच करता आहे. हे जेव्हा पूर्ण खात्री होते, आता आपल्याला वाटतं मी केलं आणि मी केलं असं वाटतं, त्याच्यामुळेच आपल्याला सगळ्या काळजी, चिंता, तळमळ, दुःख, सुख हे सगळं होत असतं. पण जेव्हा मी करता नाही आहे, तो करता आहे, त्याच्याच शक्तीनं होत आहे आणि तोच एक आधार आहे, हे जेव्हा आपल्या आचरणामध्ये येतं, आचरणामध्ये भिनतं, त्यावेळेला मग कोणतीही परिस्थिती असेल तरी सुद्धा त्यात काळजी, चिंता, भीती, दडपण, दुःख ह्या गोष्टी स्पर्श करू शकत नाहीत. आता ही अवस्था यायला अभ्यासानेच ही अवस्था येते, हळूहळू करत साधकाची ही अवस्था होते आणि तोपर्यंत इथे दिले की काळजी, तळमळ आणि दुःख बद्धपणाचे लक्षण आहे. काळजी होते, तळमळ आहे किंवा दुःख होत आहे, याचा अर्थ आपल्या आतमध्ये कुठेतरी अजून अज्ञान मूर्त आहे, कुठेतरी अजून आपली शरणागती कमी पडते, कुठेतरी आपल्याला अजून वाटतंय की हे मी केलं किंवा इतरांनी केलं हे वाटतंय. तर हे आपण आत्मपरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल आपले काय कमी, आपण कुठे कमी पडतोय हे आपल्या लक्षात येईल, कुठे आपण बद्ध झालोय, कुठे आपण अडकलो आहे हे लक्षात येईल. 25. कोणत्याही परिस्थितीत आनंदात असणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे. कोणत्याही परिस्थितीत आनंदात असणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे. आणि ज्याला माहिती आहे सत्य काय आहे, ज्याला माहिती आहे खूप, आता आपल्यामध्ये शंकरदादा आहेत जे पंढरपूरचे, मी कालच शेतीविषयी जे आपल्या स्वाध्यायाच्या अगोदर, महाराजांचं वाचन करण्याच्या अगोदर जो अनुभव सांगितला शेतीविषयी, काल आज ते जॉईन झालेले आहेत. तर त्यांनी खूप एक सुंदर वाक्य काल बोलले की ते अग्निहोत्र यज्ञ करतात, तर अग्निहोत्र यज्ञ केल्यानंतर आपल्या काहीच करायची गरज लागत नाही, ते पंचतत्व आपणहून आपलं काम करतात. हे प्रचंड मोठं वाक्य आहे. म्हणजे अग्निहोत्र करणं तर ते स्वतः करतायत, याचा अर्थ मी करतोय अग्निहोत्र हाही भाव नाही. दुसरी गोष्ट, अग्निहोत्र केल्यानंतर जे काही सृष्टीत होतं ते स्वतः, ती सृष्टी स्वतःच करण्यास सक्षम आहे. तर इतकं सुंदर वाक्य आहे आणि म्हणजे हे असंच आलेलं नाही आहे, तर हा खूप मोठा अनुभव आहे, ही खूप मोठी समर्पण भाव आहे यामध्ये. तर
आता लवकरच आपण त्यांना ऐकू शनिवार रविवार दोन्ही दिवशी. तर सगळ्यांनी जरूर जॉईन व्हा आणि व्हायलाच पाहिजे. तर हे खूप मोठी गोष्ट आहे. हे स्पर्श होणं हे भल्या भल्यांना, खूप तपस्या केलेल्यांना पण हे समजणार नाही एवढं मोठं त्या वाक्यामधलं सामर्थ्य आहे. किंवा पंचतत्व आपणहून करणार आहेत, आपणहून ते चालवणार आहेत. हे खूप मोठं आहे. तर आपण पुढे वाचूयात. तर असे भाव निर्माण होणं आणि अशा भावातनं मग जे कार्य घडेल, तर ते कार्य का नाही भगवत स्वरूप होणार, ते होणारच आहे. तर ही पूर्ण शरणागती आहे सृष्टीच्या प्रती, सृष्टी ज्याने निर्माण केली त्याच्या प्रती, आणि जो विधी आपण करतोय त्याच्या प्रती. तर ही खूप मोठी शरणागती आहे. पुढे आहे, आता पुढचं आहे इथे आपण कुठपर्यंत, हां, काळजी, तळमळ आणि दुःख बद्धपणाचे लक्षण आहे. 25 कोणत्याही परिस्थितीत आनंदात असणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे. 26 आपले कर्तव्य शेवटपर्यंत करीत राहणे हा परमार्थ होय. 27 फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय. 28 फळाची अपेक्षा ठेवून कृती करणे याचे नाव कर्म होय. कर्तव्य आणि कर्म, फळाची अपेक्षा सोडून कर्म करणं की ते कर्तव्य होतं, आणि फळाची अपेक्षा ठेवली आणि कृती करणं तर ते कर्म होतं. आणि कर्म आपल्याला बांधणार आहे आणि कर्तव्य आपल्याला बांधणार नाहीये, तर कर्तव्य आपणाला मुक्त करणारं आहे. तर इथे पुढे आहे 29 जगाच्या प्रवाहाच्या उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकवणे होय. 30 जो मनाने लीन असतो तोच जगात खरा मोठा असतो, मोठा समजावा. जो मनाने लीन असतो तोच जगात खरा मोठा समजावा. 31 विषापासून मरण आणणे याचेच नाव विषय होय. विषापासून मरण आणणे याचेच नाव विषय होय. 32 भगवंताचे अनुसंधान हे खरे पुण्य होय. भगवंताचे अनुसंधान हे खरे पुण्य होय. 33 जो आपल्या प्रवृत्ती आवरतो तो खरा बळकट होय. 34 देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे याचेच नाव नीती होय. 35 जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करील ती नीती समजावी. 36 जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार. 37 भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ. 38 मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे होय. 39 जो भगवंतावर अवलंबून आहे तो खरा स्वतंत्र होय. 40 ज्याने मनुष्य जास्त आनंदी होतो ती खरी सुधारणा होय. ज्याने मनुष्य जास्त आनंदी होतो ती खरी सुधारणा होय. इथे 39वा पण आहे, जो भगवंतावर अवलंबून आहे तो खरा स्वतंत्र होय. जो भगवंतावर अवलंबून तो खरा स्वतंत्र होय. इथे स्वतःवरती पण नाही म्हटलेलं आहे, किंवा नाती तर दूरचीच गोष्ट आहे, किंवा माणसं दूरची गोष्ट आहे, पण जो भगवंतावर अवलंबून आहे तो खरा स्वतंत्र होय. कारण खात्रीने आपणाला मदत मिळणार आहे, खात्रीने मार्ग मिळणार आहे. कारण तो कायम आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, सर्वत्र आहे, आणि त्याला कोणतीही अपेक्षा नाही आहे. त्यामुळे जो भगवंतावर अवलंबून आहे तो खरा स्वतंत्र आहे. 40 ज्याने मनुष्य जास्त आनंदी होतो ती खरी सुधारणा होय. 41 ज्या अवस्थेचे स्थित्यंतर होत नाही ती अवस्था खरी समजावी. 42 जो आपल्या रक्तमांसात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदांत होय. 43 असले तर असू दे आणि नसले तर नसू दे अशा मनाच्या अवस्थेला अनासक्ती असे म्हणतात. असले तर असू दे, नसले तर नसू दे
अशा मनाच्या अवस्थेला अनासक्ती असे म्हणतात. 44 सांगितलेल्या ऐकून जो ते आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय. 45 वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय. 46 लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय. 47 प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा असे म्हणतात. 48 संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजे त्यांचा समागम करणे होय. 49 उद्योगामध्ये राहणे हीच खरी भगवत सेवा होय. 50 व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच वेदांत खरा होय. 51 विद्येसाठी लोक ज्याला आपण होऊन बोलावतात तो खरा विद्वान होय. 52 ज्याचे हवेपण जास्त असते तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत समजावा. ज्याचे हवेपण जास्त असते म्हणजे ज्याला हाव आहे, मला हे हवंय ते हवंय, आणि ही हाव ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांना जास्त असते, असंच आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्यांच्याकडे कमी आहे, जे गरीब आहेत, त्यांना हाव कमी असते. तर ह्यातनं समजून जायचं कोण श्रीमंत आणि कोण गरीब. महाराज सांगतात की ज्याचे हवेपण इथे दिलंय की ज्याचे हवेपण जास्त असते, मला हे हवंय ते हवंय, तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत समजावा. 53 इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान असे म्हणतात. 54 भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे याचे नाव अनुसंधान होय. 55 जशी जाणीव देहाला व्यापून असते त्याचप्रमाणे स्मरण मनाला व्यापून असणे याचे नाव अनुसंधान होय. 56 प्रपंचामध्ये वागताना मनाने जे थोडे लक्ष तिकडे द्यावे लागते त्याला भगवंताचे अधिष्ठान असणे याचे नाव अनुसंधान होय. प्रपंचामध्ये वागताना मनाने जे थोडे लक्ष तिकडे द्यावे लागते त्याला भगवंताचे अनुसंधान असणे याचे नाव त्याला भगवंताचे अधिष्ठान असणे याचे नाव अनुसंधान होय. जे काही प्रपंचातील काम करतोय पण मध्ये मध्ये आपण भगवंताची स्मरण ठेवणं, आता प्रत्येक वेळेला नाम येणं किंवा स्मरण असणं असं होत नाही, पण तरी भगवंताच्या अधिष्ठाने एक कोणतंही काम करायच्या सुरुवातीला किंवा मध्ये किंवा शेवटी काम झाल्यानंतर अशा टप्प्याटप्प्यात तरी त्याचं अधिष्ठान आपण तिथं जागृत ठेवलं पाहिजे, स्मरण केलं, आणि तेच अनुसंधान आहे. आपण संतांसारखे कंटिन्युअस आपणाला व्हायला काही जन्म लागतील, पण आपण या पद्धतीने अधिष्ठान आपण ठेवत ठेवत जाऊ तर आपण पूर्ण ते होऊ शकतो. 57 मीपणा जाणे हीच अनन्यता होय. 58 कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपता होय. 59 वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ होय. वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ होय. 60 भगवंताकडेच वृत्ती सारखी राहणे याचे नाव समाधी होय. 61 प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहज समाधी असे म्हणतात. आता समाधीच खूप सुंदर सांगितलंय महाराजांनी की भगवंताकडेच वृत्ती सारखी राहणे याचे नाव समाधी होय. प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहज समाधी असे म्हणतात. तर ही अवस्था आहे. याचा कुठेही रानावनात जंगलात जाऊन तास बसण्याची पण आवश्यकता नाही. आपण आपलं जे काम करत असतो त्यामध्येच आपण सतत अनुसंधानात राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला तर ते सुद्धा समाधीमध्येच गणलं जातं. म्हणजे तिथे आपण एकरूप होतोय, आपली वृत्ती सतत लागून राहिलेली आहे. तर हे महत्वाचं आहे. हे जिथे कारण एकांत मिळेल, काय मिळेल ते गोष्ट निराळी आहे, ते तर आहेच आहे, परंतु त्याही व्यतिरिक्त आपण प्रत्येक क्षणाला मध्ये मध्ये अशा पद्धतीने अनुभवू शकतो, एकरूपता अनुभवू शकतो. 62 मी रामाचा आहे असे म्हणणे म्हणजे मी ब्रह्म आहे असेच म्हणणे होय. 63 सहज जप होणे याचेच नाव अजपा जप होय. 64 जो कधी चुकतो आणि कधी बरोबर येतो तो साधक समजावा. 65 जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. 66 जे जे घडते त्याचा करता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे असे वागणे यालाच निष्काम कर्म असे म्हणतात. 67 अभिमान म्हणजे मी करता ही भावना असणे होय.
68. जो पुष्कळांना आवडतो तो चांगला मनुष्य होय, तो अजरामर होतो. 69. जो फक्त स्वतःलाच आवडतो तो वाईट मनुष्य होय. 70. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडविणे याला दुष्टपणा असे म्हणतात. 71. जो दुसऱ्याचा आनंद बिघडवतो तो पाप करतो, असे करणारा तो दुष्ट मनुष्य होय. 72. जो व्यवहार परमार्थाला उपयोगी पडतो तो खरा आणि योग्य व्यवहार होय. जो व्यवहार परमार्थाला उपयोगी पडतो तो खरा आणि योग्य व्यवहार होय. 73. चांगला हेतू आणि अचूक मार्ग म्हणजेच सत्कर्म होय. चांगला हेतू व अचूक मार्ग म्हणजे सत्कर्म होय. 74. भावना वाढविणे हीच उपासना होय. भाव वाढवणं हे महत्वाचं आहे. अनेक जण पुष्कळ साधना करतात, नामस्मरण करतात, भरपूर काय काय करतात, तीर्थक्षेत्री जातील, सदैव मंदिरात जातील, सगळं करतील, पण भाव वाढलेला दिसत नाही. करतात खूप, परंतु भाव वाढत नाही. तर भाव वाढते तेव्हाच तीच उपासना, खरी उपासना ती आहे. कारण भगवंत भावाचा भुकेला आहे. तर साधनाचा परिणिती कोणतीही साधना असू दे, नामस्मरण असू दे किंवा जे काही प्रत्येक व्यक्ती करत असेल, आवडत असेल, त्याची परिणिती आपला भाव वाढण्यामध्ये होते का, हे महत्वाचं आहे. तरच ती आपल्या त्या साधनेचा म्हणजे आपली योग्य चालली आहे हे महत्वाचं आहे. भाव वाढत नसतील आणि नुसत्याच तासन तास जप होत असेल तर तो पण मदत करेल, परंतु आपणाला खरंच आत्मानुभूती करायची असेल तर भाव वाढलेत का, वाढतायत का, आपल्या भावांकडे पूर्ण लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. सतत आत्मपरीक्षण असणं आवश्यक आहे. आणि कुठलंही केलेलं एकही नाम वाया जात नसतं किंवा भगवंताप्रती जे आपण आठवण करतो एकही वाया जात नसतं. संसारातल्या गोष्टी आपल्याला मिळतील आपल्या त्या नामस्मरणाने, परंतु संसारातल्या गोष्टी तर अशाही मिळतच असतात, परंतु नामस्मरण किंवा आपलं साधना अशी असावी की आपणाला संसारातनं मुक्ती व्हावी, त्याच्या पलीकडे जाण्याची बुद्धी आणि अनुभूती आपणाला घेता याव्यात, ह्यासाठी भाव महत्वाचा आहे. तर 74 आहे, भावना वाढविणे हीच उपासना होय. 75. ज्यामध्ये कर्म करीत असताना समाधान मिळते तोच खरा परोपकार समजावा. ज्यामध्ये कर्म करीत असतानाच समाधान मिळते तोच खरा परोपकार समजावा. जरूर नाही की असं जाऊन नंतर कुठे दान पुण्य करत बसायची, तसं करण्याची संधी मिळाली तर अतिउत्तम आहे, पण आपण जे नेहमीच कर्म करतोय तर ते कर्म करत असताना समाधान मिळेल अशा पद्धतीचं कर्म करत असू तर तोच खरा परोपकार आहे. 76. प्रपंच सुखाचा करणे याचेच नाव परमार्थ होय. 77. हा सर्व विस्तार माझा नाही या बुद्धीने त्यामध्ये राहणे याचे नाव वैराग्य होय. 78. जो चिरकाल टिकतो तोच खरा आनंद होय. 79. मला कळत नाही असे वागणे ही परमार्थाची पहिली पायरी होय. 80. ज्याच्या मनाला संयम आहे तोच मनुष्य खरा. 81. मी करतो हे जे बंधनाला कारण असते ते नाहीसे करणे म्हणजे गुरुचे होणे समजावे. मी करतो हे जे बंधनाला कारण असते ते नाहीसे करणे म्हणजे गुरुचे होणे समजावे. 82. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु होय. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु होय. तर इथून पुढची बोधवचनं आपण उद्या वाचूयात. खूप सारी बोधवचनं आहेत. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु होय. महाराजांनी लहानपणापासून ते महाराजांनी देह ठेवेपर्यंत महाराजांनी कधीही म्हटलं नाही आहे की मी करतो. कोणताही त्यांच्या वैयक्तिक जीवनातला जरी प्रसंग आला किंवा त्यांच्यासमोर साधक कोणत्याही अवस्थेतला आला, कोणत्याही परिस्थितीतला आला, तरी सुद्धा महाराजांनी राम करेल, नामस्मरण करायला सांगितलंय आणि नामस्मरण करा आणि राम करेल, राम मार्ग दाखवेल, राम करेल, हेच महाराजांनी
अखेरपर्यंत देहात असताना सांगितलंय. आणि महाराजांच्या निर्वाणानंतर पण महाराजांनी ज्या अनुभूती दिलेल्या आहेत साधकांना प्रत्यक्ष समोर भेटून, स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन, काही जणांना महाराजांची वाणी ऐकायला आली, तर ते हे जे अनुभव दिलेत महाराजांनी आणि त्यातनं पण महाराजांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे सूक्ष्म झाल्यानंतर, समाधीस्थ झाल्यानंतर, तर त्यामध्ये सुद्धा महाराजांनी कधीच म्हटलं नाहीये की मी करतो, मी पाहून घेईल, राम करता. तर तोच गुरु खरा, की काय सांगितलं हे वाक्य आपण वाचूया, की तोच ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु होय. स्वतः भगवत स्वरूप झाल्यानंतर सुद्धा कधीही आपले संत म्हणत नाहीत की मी केलंय. ते नेहमीच सांगतात की नामस्मरण करा आणि भगवंत करेल, तो मार्ग दाखवेल. तर हे आपल्या प्रत्येक संतांनी सांगितलं. इथं आपण थांबूयात आणि